नमस्ते, मी रुपाली घोडेकर. आज आपण पाहणार आहोत लेसन फायर अँड फायर एक्स्टिंग्विशर्स. फायर म्हणजे आग. आग ही ज्वालाग्रही पदार्थ जळाल्याने लागते. फायर इज नथिंग बट बर्निंग ऑफ अ कंबस्टियल मटेरियल. आणि फॉर कंबशन द 3 मेन रिक्वायरमेंट्स फ्युअल, हीट अँड ऑक्सिजन. म्हणजेच इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन हे 3 पदार्थ एकत्र आले की तिथे आग लागते. प्रिव्हेंटिंग ऑफ फायर. फायरला प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला 3 मेन गोष्टी कराव्या लागतात. स्टार्विंग द फायर ऑफ फ्युअल, स्मॉदरिंग आणि कूलिंग. म्हणजेच आपल्याला विनाकारण एकमेकांपासून आग वाढवणारे ज्वलनशील पदार्थ एकत्र ठेवायचे नाहीत. आगीला मिळणारा ऑक्सिजन बंद करायचा आणि आपल्याला ती आग शांत करायची. क्लासिफिकेशन ऑफ फायर. मेनली 4 प्रकारात आपण फायरचे वर्गीकरण करतो. क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी. क्लास ए फायर. ही फायर वूड, पेपर, क्लॉथ अशा मटेरियलपासून लागू शकते. मोस्ट इफेक्टिव्ह मेथड इज कूलिंग विथ वॉटर. ही आग ही आपण पाणी टाकून विझवू शकतो. क्लास बी फायर. ही फायर जळणारे द्रव्य आणि द्रव्ययुक्त घनपदार्थ यामुळे लागते. म्हणजेच फ्लॅमेबल लिक्विड्स अँड लिक्विफायबल सॉलिड्स यामुळे लागते. इट शुड बी स्मॉदर्ड. द एम इज टू कव्हर द एंटायर सरफेस ऑफ बर्निंग लिक्विड. दिस हॅज द इफेक्ट ऑफ कटिंग ऑफ द सप्लाय ऑफ ऑक्सिजन. Water should not be used on burning liquids. Foam, dry powder or CO2 may be used on this type of fire. म्हणजेच ह्या आगीवर पाणी कधीच ओतायचं नाही. याचे पहिल्यांदा ऑक्सिजन बंद करायचे. त्यासाठी फोम, ड्राय पावडर आणि CO2 या प्रकारची अग्निशामके म्हणजेच फायर एक्स्टिंग्विशर्स आपण वापरू शकतो. क्लास सी फायर. ही फायर वायू किंवा द्रव्ययुक्त वायू ह्यापासून लागते. म्हणजेच गॅस अँड लिक्विफाईड गॅस यापासून लागते. एक्स्ट्रीम कॉशन इज नेसेसरी इन डीलिंग विथ लिक्विफाईड गॅसेस. देअर इज अ रिस्क ऑफ एक्सप्लोजन अँड सडन आउटब्रेक ऑफ द फायर इन द एंटायर विसिनिटी. If an appliance fed from a cylinder catches fire, shut off the supply of gas. The safest course is to raise an alarm and leave the fire to be dealt with a trained personnel. Dry powder extinguishers are used on this type of fire. अशी आग ही फार धोकादायक असते. ह्यामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो. तरी प्रथम गॅस बंद करावा आणि एक्सपर्टला बोलवावे. त्यानंतर ड्राय पावडर अग्निशामके ह्याच्यासाठी वापरली जातात. क्लास डी फायर. वितळणारे पदार्थ म्हणजेच इन्व्हॉल्विंग मेटल्समुळे ही आग लागते. The standard range of fire extinguishing agents is inadequate or dangerous when dealing with metal fires. Fire in electrical equipment, carbon dioxide, dry powder and vaporizing liquid (CTC) extinguishers can be used to deal with fires in electrical equipment. Foam or liquid extinguisher must not be used on electrical equipment at all. क्लास डी फायर ही फोम किंवा द्रव्य आणि अग्निशामके वापरू नये. अशा आगीवर नियंत्रण करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड, कोरडी पावडर ह्या फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करावा. फायर एक्स्टिंग्विशर. 4 प्रकारचे फायर एक्स्टिंग्विशर अवेलेबल असतात. ज्या ठिकाणी आपल्याला जे फायर एक्स्टिंग्विशर वापरायचे ते आपण वापरू शकतो. वॉटर टाईप, सोडा ॲसिड टाईप, फोम टाईप किंवा ड्राय केमिकल पावडर टाईप. ही मेनली 4 प्रकारची फायर एक्स्टिंग्विशर अवेलेबल आहेत. इथे आकृतीत एक सोडा ॲसिड फायर एक्स्टिंग्विशर दाखवलेले आहे. हे आपण वापरून आग ही विझवू शकतो. थँक्यू सो मच. आज आपण इथे थोडक्यात फायर आणि फायर एक्स्टिंग्विशरची माहिती पाहिली. धन्यवाद.